नमस्कार. आज मी बनवलेल्या आहेत तेऱ्याच्या पानांच्या वड्या. आता ही पानं तुम्ही बघून म्हणशाल की ही आळूची पानं आहेत, बरं का. पण ही आळूची पानं नाही आहेत. आता ही पानं आहेत ना, रानामध्ये आलेली पानं असतात. आता ही आहे ना, रानात नैसर्गिकरित्या आलेली पानं असतात. तर आमच्या बाजूला एक दादा आहेत, ते नेहमी रानात जात असतात. आता रानातल्या भाज्या त्यांना आणायची सवय. त्यांनी ह्यावेळेस आहे ना, ही तेऱ्याची पानं आणली होती आणि मला दिली होती. तर म्हटलं चला ह्याची तर छान भाजी बनवतात, पण मी याच्या वड्या बनवणार होते. आता वड्या कशा बनवायच्या, तर ह्याच्या वड्या आहेत ना, आपण नेहमी आळूच्या पानांच्या वड्या जशा बनवतो ना, तशाच पद्धतीने ह्या पानांच्याही वड्या बनवतात. आता बघा, मी वड्या बनवण्यासाठी ना डाळीचं पीठ आणि डाळीच्या पिठामध्ये ना थोडंसं आहे ना तांदळाचं पीठ वापरलं होतं. आता तांदळाचं पीठ वापरलं की वड्या आहे ना अशा कुरकुरीत होतात, छान लागतात. आता पातेलं काळं होऊ नये म्हणून आहे ना मी त्याच्यामध्ये एक लिंबाची फोड टाकली होती आणि वड्या अशा छान उकडायला ठेवलेल्या होत्या. आता वड्या उकडल्यानंतर आहे ना बघा, ही पानं राहिलेली होती. पानं जरा जास्तच होती. म्हटलं चला थोडी पानं राहिली तर त्याची नंतर मी भाजी बनवणार होते. आता वड्या झालेल्या होत्या. वड्या थंड झाल्यानंतर अशा छान अशा बारीक कापून घेतल्या आणि मंद आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतल्या. आता त्याच्यासोबत आहे ना शेवग्याचं कालवणही केलं होतं आणि तांदळाच्या भाकरीही केल्या होत्या. तर बघा, सगळा स्वयंपाक तर माझा झालेला होता. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला व्लॉग.